एका गावात आशाराम नावाचा एक शेतकरी राहत होता. आशारामची स्वतःची अत्यंत सुपीक शेत जमीन होती, पण तो कमालीचा आळशी होता. त्याचा आळशीपणाच त्याच्या गरिबीचे कारण होता. इतकेच नव्हे तर तो गावातील सावकारांकडून घेतलेल्या कर्जावर जगत होता. ते रोज आपले कर्ज वसूल करायला त्याच्या घरी येत असत. एके दिवशी त्याला वाटू लागले, घरात अन्नाचा एक कण सुद्धा शिल्लक राहिला नाही. हे सावकार मला शांततेत जगू देत नाहीत. आता मला हे गाव सोडून जावे लागेल असे वाटते. त्याच गावात दिलसराम नावाचा एक व्यापारीही राहत होता. एक काळ असा होता की त्याचे दुकान खूप तेजीत होते. व्यापाऱ्याचा व्यवसाय चांगला चालत होता, पण लोभापायी त्याने आपल्या मालात भेसळ करण्यास सुरुवात केली. काही काळ हा व्यवसाय फायदेशीर ठरला, पण हळूहळू लोकांच्या लक्षात आले, त्याची भेसळ आली आणि गिराईक आता त्याचे दुकानात अजिबात चालत नव्हते. जे काही मिळेल त्यावर तो गुजारा करत होता. गाव सोडून दुसरी नोकरी करावी असाही तो विचार करत होता. काही दिवसांनी निराश होऊन गाव सोडून निघून गेला आणि मग एके दिवशी आपल्या पिशव्यांमध्ये काही सामान भरून ते दोघेही निघाले. गावातून बाहेर पडताना एका चौकात शेतकरी आणि व्यापारी यांची नजरानजर झाली. शेतकरी विचार करू लागला, अरे हा तर आपल्या गावचा व्यापारी दिलसाराम आहे. दुसरीकडे व्यापारालाही वाटले, अरे हा तर आसाराम आहे. कदाचित माझ्यासारखाच तोही अडचणीत असेल आणि कुठेतरी गाव सोडून जात असेल. दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. त्या प्रत्येकाने आपापल्या दुःखद कहाण्या सांगितल्या आणि गाव सोडण्यामागची कारणे स्पष्ट केली. लवकरच ते मित्र बनले आणि एकाच दिशेने एकत्र चालू लागले. बराच वेळ चालल्यानंतर ते एक गाव दिसू लागले. दिलसाराम म्हणाला, अहो आशाराम दादा, हे गाव नवीन वाटते. आपण इथे आपलं नशीब आजमावून का पाहू नये? आशाराम म्हणाला, ठीक आहे दादा, आपण गावात जाऊया. गावात पोहोचल्यावर आसाराम म्हणाला, भाऊ मला खूप भूक लागली आहे आणि मी खूप थकलो आहे. कृपया माझ्यासाठी अन्न आणि निवाऱ्याची सोय करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही खरे व्यापारी आहात. तो व्यापारी खूप हुशार होता. हे समजायला त्याला फार वेळ लागला नाही. तो शेतकरी जणू त्याची परीक्षा घेत होता. व्यापारी लगेच म्हणाला, ठीक आहे दादा, तुमचं असं म्हणणं आहेच, तर माझा चमत्कार बघा. आपल्याला पोटभर जेवण आणि राहायला जागा मिळेल. मग ते दोघे एका घरापाशी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. एका वृद्ध स्त्रीने दार उघडले. तिने विचारले, बंधूंनो, तुम्ही दोघे कोण आहात आणि तुम्हाला काय हवे आहे? व्यापाऱ्याने पटकन उत्तर दिले, बाईसाहेब, आम्ही राजांचे विशेष सैनिक आहोत. आम्ही मागच्या गावातून येत आहोत. आम्ही खूप थकलो आहोत, म्हणून आम्हाला तुमच्या घरी थोडा वेळ विश्रांती घ्यायची आहे. तसे आम्हाला काही दिवस या गावात राहायचं आहे. ती म्हातारी म्हणाली, ठीक आहे, आत या. व्यापाऱ्याचे हे खोटे ऐकून शेतकऱ्याला धक्का बसला, पण थोडा विचार करून तो गप्प राहिला आणि व्यापाऱ्यासोबत आत गेला. दार बंद करत ती म्हणाली, पण सैनिक बंधूंनो, तुम्ही दोघे या वेशात का आहात ते मला कळत नाही. तुम्ही तुमचा नेहमीचा गणवेश का घातलेला नाही? व्यापारी म्हणाला, आई, आम्हाला वेश बदलूनच फिरावे लागते. अशा प्रकारे राजाला त्याच्या प्रजेच्या सुख दुःखांविषयी सांगितले जाते. शेतकरी आणि व्यापारी एकत्र बसले. व्यापारी म्हणाला, आई, मला खायला काही देशील का? मला खूप भूक लागली आहे. म्हातारी दुःखी होऊन म्हणाली, अरे दादा, मी पोटभर जेवले आहे. तुम्ही कालपासून काही खाल्लेले नाही. मी तुम्हाला काय खाऊ घालू? खरे तर त्या म्हातारीकडे खायला लागणारे सर्व काही होते, पण ती खूप कंजूस होती, म्हणून तिने आपण खूप गरीब असल्याचे कारण सांगितले. तिचे ऐकल्यानंतर बनिया स्वतःशीच हसला आणि म्हणाला, ठीक आहे आई, तुझ्याकडे खायला काहीच नाही, पण तो जात्याचा दगड समोर पडलेला आहे. तुम्ही मला त्याचा दगड देऊ शकाल का? म्हातारी म्हणाली, हो हो, का नाही, मी ते तुला देऊ शकेन. तो दगड माझ्या कामाचा नाही, पण तुम्ही त्या दगडाचं काय करणार? व्यापारी म्हणाला, आई, मला भूक लागली आहे. मला माझं पोट कसंही करून भरायचं आहे. आपण त्या दगडाची लापशी बनवून खाऊ. हे ऐकून त्या म्हातारीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. ती म्हणाली, दगडाची लापशी? दादा, असे वाटते की तू माझ्या गरिबीची थट्टा करत आहेस. व्यापारी म्हणाला, नाही आई, तुम्ही कधी दगडाची खिचडी खाल्लीच नाही का? म्हातारी म्हणाली, बाळा, ती खाणे तर दूरची गोष्ट आहे. मी दगडाच्या खिचडीबद्दल कधी ऐकलेही नाही. व्यापारी म्हणाला, ठीक आहे आई, तर आज आम्ही तुला नक्कीच दगडाची खीर खाऊ घालू. आई, दगडाची खीर इतकी स्वादिष्ट असते की खाल्ल्यानंतर तू बोट चाटतच राहशील. त्या म्हातारीला आश्चर्याचा प्रचंड आनंद झाला. ती म्हणाली, ठीक आहे, जर तसे असेल तर आज दगडांचा सडा पाडा. जर ते खरोखर घडले तर माझे आयुष्य खूप सुखकर होईल. व्यापाऱ्याने चतुराईने म्हटले, नाही आई, नाही, आम्ही तुम्हाला दगडाची लापशी कशी बनवायची ते दाखवू. मी हे तंत्र एका संतांकडून शिकलो आणि 2 वर्षे त्यांची सेवा केली. आम्ही तुम्हाला हे तंत्र फुकट कसे शिकवू शकतो? ती म्हातारी लगेच व्यापाऱ्याची खुशामत करू लागली.
ती म्हणाली, अहो दादा, माझ्याकडे 10 चांदीची नाणी आहेत, तुम्ही ती घेऊ शकता, पण कृपया मला सांगा की दगडाची लापशी कशी बनवायची. मला रोज विनाकारण भाज्या, डाळ आणि तांदूळ विकत घ्यावे लागतात. आता बनिया आपला आनंद मनातल्या मनात आवरण्याचा प्रयत्न करत आहे. आता तो व्यापारी आपला आनंद दाबून म्हणाला, अगं माई, मला कळत नाही की मला तुझ्याबद्दल इतकं वाईट का वाटतंय. जर दुसरी कोणी असती तर मी तिला ती पद्धत कधीच शिकवली नसती, पण तू मला खूप चांगली स्त्री वाटतेस म्हणून मी तुझ्या मदतीला आलो आहे. मी तुमच्या समोरच दगडाची लापशी बनवीन. मला 10 चांदीची नाणी द्या. त्या म्हातारीने पटकन एका पेटीतून 10 चांदीची नाणी काढून व्यापाऱ्याच्या हातात ठेवली आणि म्हणाली, हे घ्या दादा, आता मला पटकन पद्धत शिकवा. त्याने चांदीची नाणी आपल्या खिशात ठेवली आणि म्हणाला, आई, मला लगेच एक भांडे पाहिजे, ते घेऊन ये. म्हातारी, ठीक आहे बाळा, मी ते लगेच घेऊन येते. दरम्यान आसाराम आश्चर्यचकित होऊन तो आपल्या जागेवर शांतपणे बसला. मी त्या व्यावसायिकेबद्दल या विचित्र गोष्टी ऐकल्या. थोड्याच वेळात ती म्हातारी एक भांडे घेऊन परत आली. व्यापाऱ्याने तो दगड स्वच्छ धुवून भांड्यात ठेवला, मग त्यात पाणी घालून ते भांडे चुलीवर ठेवले आणि म्हणाला, थोडा वेळ थांबा आणि बघा तुम्हाला काय अद्भुत पदार्थ मिळतो. खिचडी तयार आहे. थोड्या वेळाने व्यापाऱ्याने एक मोठा चमचा घेतला आणि पातेल्यात ती ढवळू लागला. मग चमच्याने थोडे पाणी काढून त्याने ती चाखली आणि म्हणाला, खिचडी लवकरच तयार होईल. पण मी काय करू, माझ्याकडे मीठ आणि मिरी नाही, नाहीतर मज्जा आली असती. थोड्यात ती म्हातारी म्हणाली, माझ्याकडे आहे. व्यापारी म्हणाला, ठीक आहे, मग थोडे आणा. थांब बाळा, मी लगेच आणते. आणि ती म्हातारी धावत जाऊन दुसऱ्या खोलीतून मीठ आणि मिरी घेऊन आली. ती म्हणाली, हे घे बाळा, त्यात ठेव. व्यापाऱ्याने पाण्यात मीठ आणि काळी मिरी टाकली. थोड्या वेळाने व्यापाऱ्याने पुन्हा पाणी चाकून पाहिले आणि म्हणाला, आणखी थोडे तांदूळ आणि डाळ असती तर अजून चांगले झाले असते. ती म्हातारी लगेच आपल्या स्वयंपाकघरात गेली. डाळ आणि तांदळाचे एक भांडे घेऊन आली आणि म्हणाली, हे घे बाळा, तुला पाहिजे तितके घाल. व्यापाऱ्याने डाळ आणि तांदूळ पाण्यात टाकले आणि चमच्याने ढवळत राहिला. शेवटी तो उद्गारला, वाह, काय अप्रतिम खिचडी आहे. ती तयार आहे. अजून थोडं तूप असतं तर उत्तम झालं असतं. त्या वृद्ध स्त्रीने लगेच तूप आणले आणि तेही खिचडीत घातले. थोड्या वेळाने व्यापारी म्हणाला, बघा बाईसाहेब, खिचडी तयार आहे. आता चाखून बघा, तुम्हाला पद्धत समजली असेलच. ती म्हातारी म्हणाली, हो दादा, मला अगदी व्यवस्थित समजली. आणि मग ते तिघेही खिचडी खाऊ लागले. ते खात खात तिची प्रशंसा करत राहिले. तिने तर सर्वात जास्त प्रशंसा केली. ती म्हातारी म्हणत होती, वाह, दगडाची लापशी किती स्वादिष्ट आहे, मी कधी कल्पनाही केली नव्हती. अशा प्रकारे व्यापाऱ्याने त्या म्हातारीकडे एक एक करून सर्व साहित्य मागितले आणि त्यापासून लापशी तयार केली. जेव्हा शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याची पोट लापशीने भरली तेव्हा ती म्हातारी म्हणाली, भावांनो, तुम्ही दोघे थोडा वेळ आराम करा, मी बाहेर जाऊन येते. ती निघून गेली. ती जात असताना आसाराम म्हणाला, वाह दिलसाराम भाऊ, तुमच्या बुद्धिमत्तेचे मला कौतुक वाटते. तुम्ही त्या म्हातारीला किती हुशारीने फसवले. तिचा बूट तिच्या डोक्यावर होता आणि इतकेच नाही तर तुम्ही तिच्याकडून 10 चांदीची नाणी सुद्धा मिळवली. व्यापारी म्हणाला, भाऊ, आता तुम्ही माझ्या बुद्धिमत्तेचे चमत्कार पाहिले आहेत. आता तुझी पाळी आहे. तुझ्या बुद्धिमत्तेचे एखादा चमत्कार मला दाखव, मग मला कळेल. शेतकरी म्हणाला, हो दादा, नक्कीच. उद्या सकाळी तू इथे आराम कर आणि मी पैसे कमवायला जातो. आता बघूया उद्या मी किती कमवतो. दुसऱ्या दिवशी शेतकरी तयार होऊन म्हातारीच्या झोपडीतून निघाला. व्यापाऱ्याने म्हातारीला आधीच सांगितले होते की गावाची पाहणी करण्याची पाळी त्याच्या मित्राची आहे, त्यामुळे म्हातारीला त्याच्यावर संशय आला नाही. आसाराम त्या गावातून जवळच्याच दुसऱ्या गावात चालत गेला. त्यावेळी तिथे बरीच वर्दळ होती. तो थोडा पुढे चालत गेला तेव्हा त्याला काही शेतकरी चौथऱ्यावर बसलेले दिसले. त्यांच्यामध्ये एक गावकरी बसला होता. तो सावकार बडाई मारत होता आणि त्याचे खोटे खरे म्हणून ते भोळे शेतकरी आश्चर्यचकित झाले. तो नीतिमान सावकार त्यांना म्हणाला, अहो, माझ्या प्रभावाबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नाही. मी फक्त जमीनदाराचा मालक आहे. मी बैठकीलाही गेलो होतो. मी त्यांच्या सोबत आहे. मला ते रोज आवडते. मी तुम्हाला चांगले ओळखतो आणि मी खूप त्याला आदरानेही वागवतात. शेतकरी त्याला म्हणाला, छान दिसतंय घरमालक, अजून काय हवं. म्हणूनच मी म्हणतो, मी लहान व्यक्ती नाही, मी माणूस नाही. हे सर्व पाहून आसारामने विचार केला, तर हा या भोळ्या शेतकऱ्यांना फसवतोय. मीच त्याला फसवण्याचा एखादा मार्ग काय शोधू नये. तो मोठा बडाईखोर आहे. लवकरच माझ्या शब्दांना बळी पडेल. थोडा वेळ विचार करून आसाराम शेतकऱ्यांच्या सभेत आला आणि सावकाराला म्हणाला, अरे, हे काहीच नाही. जमीनदारासोबत जेवायला मिळालं तर चालेल.
हे ऐकून सावकार म्हणाला, काय म्हणालास? तुम्ही घरमालकासोबत जेवू शकत नाही. माझा यावर अजिबात विश्वास बसत नाही. तो तुझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला त्याच्या जवळही येऊ देणार नाही, आसाराम म्हणाला. जर असे असेल तर त्याच्यासोबत कसे जेवायचे ते मी तुला दाखवून देईन, सावकार म्हणाला. नाही, तू जेवू शकत नाहीस. आणि मग ते दोघे भांडू लागले. शेवटी सावकार म्हणाला, बघ, जर तू माझ्यासोबत जेवलास तर माझ्याकडे आता 20 चांदीची नाणी आहेत. मी ती सगळी तुला देईन. जर तू जेवू शकला नाहीस तर तुला वर्षभर माझी सेवा करावी लागेल. आसारामला नेमके हेच हवे होते. तो अतिशय आनंदित झाला आणि लगेच म्हणाला, मी तुमची अटी मान्य करतो. बरोबर 1 तासात तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना घेऊन तुमचे जमीनदार व्हाल. साहेबांच्या घरी जा आणि मला त्यांच्यासोबत जेवणात बघ. ठीक आहे, सावकार म्हणाला. त्यानंतर आसारामने त्यांचा निरोप घेतला आणि तो घरमालकाच्या घराकडे निघाला. लोकांना पत्ता विचारत तो थोड्याच वेळात तिथे पोहोचला. घरमालकाच्या घराबाहेर उभा होता. जेव्हा त्यावेळी ते जहागीरदाराचे घरमालकाचे नोकर उभे होते. आसाराम जेव्हा तो घरमालकाच्या घरात जाऊ लागला, नोकराने त्याला थांबवले आणि विचारले, कुठे चालला आहेस? तुला माहित नाही का की तुझ्यासारखा गरीब माणसाला जमीनदाराच्या घरात प्रवेश करण्यास मनाई आहे? शेतकरी म्हणाला, दादा, मला फक्त जमीनदाराला भेटायचं आहे आणि त्याला असे काहीतरी सांगायचे होते जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. हे ऐकून नोकर जमीनदाराकडे गेले आणि त्याला सांगितले की एका शेतकऱ्याला त्याला भेटायचे आहे आणि त्याला असे काहीतरी सांगायचे आहे जे त्याच्यासाठी फायदेशीर ठरेल. जमीनदार त्याला भेटायला बाहेर आला आणि त्याने विचारले, सांग दादा, तुला माझ्याशी कशाबद्दल बोलायचं आहे? शेतकऱ्याने उत्तर दिले, मालक साहेब, मला खरंच जाणून घ्यायचे होते की घोड्याच्या डोक्या एवढ्या आकाराच्या सोन्याच्या खड्याची किंमत किती असेल. जमीनदाराला धक्का बसला आणि त्याने विचारले, त्याच्याबद्दल जाणून तुला काय करायचे आहे? शेतकरी म्हणाला, ठीक आहे साहेब, तुम्ही नाही सांगितले तरी चालेल. मी घरी जाईन. मला तशी खूप भूक लागली आहे आणि मला जेवण करायचं आहे. जमीनदार आपापसात विचार करू लागला की या शेतकऱ्याला मोठा खजिना सापडला असावा, म्हणूनच या सोन्याच्या खडीची किंमत घोड्याच्या डोक्या एवढी आहे असे तो विचारत आहे. मी या शेतकऱ्याला सापळ्यात अडकवून त्याच्याकडून सोन्याचा तो खडा का घेऊ नये असा विचार करून जमीनदार म्हणाला, अरे भावा, जर तुला भूक लागली असेल तर घरी जायची काय गरज आहे? माझ्यासोबत माझ्या घरी ये, मी तुला जेवण देईन. असे म्हणून जमीनदाराने शेतकऱ्याला आपल्या घरात नेले. त्याने ताबडतोब आपल्या नोकरांना शेतकऱ्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्याचा आदेश दिला. शेतकऱ्यासमोर विविध पदार्थ वाढण्यात आले. शेतकऱ्याने जेवण संपवले. जमीनदाराने बोलायला सुरुवात केली. शेतकरी जेवणाचा आनंद घेत होता. प्रत्येक पदार्थ स्वतःच्या हाताने उचलून स्वतःसमोर ठेवत होता. जमीनदार त्या जमीनदाराला म्हणाला, भाऊ, मनसोक्त जेवण करा, अजिबात संकोच करू नका. तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. तुम्हाला काही लागल्यास मला विचारा. शेतकरी म्हणाला, साहेब, तुम्ही इथे असताना मला कशाची कमतरता भासेल? निश्चिंत राहा, मी पोटभर खाईन. 1 तास उलटल्यावर जेव्हा सावकार सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन जमीनदाराच्या घराबाहेर पोहोचला, तेव्हा आसाराम त्या शेतकऱ्यासोबत जेवण करत असल्याचे पाहून ते सर्व आश्चर्यचकित झाले. अरे बघा, तो शेतकरी खरंच जमीनदारासोबत आहे. तो जेवत आहे. हो हो हो, घरमालक सुद्धा त्याच्याशी हसत गप्पा मारत आहे. जणू तो त्याचा जवळचा मित्रच आहे. पैज लावणारा सावकार म्हणाला, हो दादा, मी उत्साहाच्या भरात पैज लावली होती, पण आता माझी 20 चांदीची नाणी गेली असं दिसतंय. तो एवढा मोठा माणूस असेल हे मला कसं कळणार होतं? जेवण झाल्यावर घरमालकाने आसारामला विचारले, भाऊ, तुम्ही ज्या सोन्याच्या खड्याविषयी विचारत होता ते कुठे आहे हे मला सांगू शकाल का? जर तू ते माझ्याकडे आणलंस तर त्याच्या बदल्यात मी तुम्हाला भरभरून बक्षीस देईन. शेतकरी तो म्हणाला, पण घरमालक साहेब, कोणता सोन्याचा खडा? माझ्याकडे सोन्याचे खडे नाहीत. मी फक्त तिची किंमत ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. मला जाणून घ्यायचं होतं. तुम्ही कृपया मला सांगाल का, घोड्याच्या डोक्याच्या आकाराच्या सोन्याचा खडा किंमत काय असू शकते? हे ऐकून घरमालकाला राग आला आणि तो म्हणाला, मूर्खा, जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तर माझा वेळ का वाया घालवायचा? शेतकरी म्हणाला, साहेब, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मी दिलगिरी आहे. असे म्हणून आसाराम आनंदाने जमीनदाराच्या घरातून निघाला. पैज जिंकल्यामुळे त्याने सावकाराकडून 20 चांदीची नाणी घेतली आणि मग तो आपल्या गावाकडे परत निघाला. म्हातारीच्या घरी पोहोचल्यावर त्याने आपला मित्र व्यापाऱ्याला सर्व काही सांगितले. व्यापाऱ्याला त्याच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केल्याशिवाय राहिली नाही. तो म्हणाला, आशाराम भाऊ, तुम्ही खरंच खूप हुशार आहात. तुम्ही माझ्यापेक्षा दुप्पट मोठे काम केले आहे. त्यानंतर त्या दोघांनी जेवण केले आणि ते झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी एकत्र निघायचे ठरवले. ते गाव सोडून दुसऱ्या गावाकडे निघाले. वाटेत एक जंगल होते. जंगलातून जात असताना
त्यांना धूळ उडताना दिसली. व्यापारी म्हणाला, अरे हे घोडेस्वार आहेत, कोण असतील ते? आसाराम म्हणाला, हे लोक मला दरोडेखोर वाटत आहेत. आपण पटकन झुडपांमध्ये लपूया, नाहीतर आपला जीव आणि आपल्याजवळ जे काही थोडेफार आहे तेही आपण गमावून बसू. आपला मालही वाया जाईल. मग ते दोघे पटकन कुठेतरी लपले. थोड्याच वेळात घोडेस्वार त्यांच्या समोर आले. घोडेस्वारांनी घोड्यावरून उतरून एका झाडाखाली कुदळीने खड्डा खणायला सुरुवात केली. आशाराम आणि व्यापारी सर्वजण आश्चर्याने पाहत होते. खड्डा पूर्णपणे खोदल्यावर घोडेस्वारांनी त्यांच्या घोड्यावरून 2 जड पोते उतरवून खड्ड्यात टाकली आणि मग खड्डा बंद करून ते ज्या दिशेने आले होते त्याच दिशेने परत गेले. आसाराम म्हणाला, हे बघ, त्यांनी काय लपवलं आहे मित्रा. ते दोघे खोदकाम करू लागले. जेव्हा त्यांनी पिशव्या उघडल्या तेव्हा आत सोन्याची नाणी पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या आनंदाला सीमा नव्हती. सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या पिशव्या पाहून ते दोघे उद्गारले, अरे देवा, देव जेव्हा देतो तेव्हा तो भरभरून देतो. या दोन्ही पिशव्या सोन्याच्या नाण्यांनी काठोकाठ भरल्या आहेत. मग त्या दोघांनी प्रत्येकी एक पिशवी उचलली आणि म्हातारीच्या घराच्या दिशेने परत चालत गेले. वाटेत व्यापारी म्हणाला, आता आपण खूप संपत्ती जमवली आहे, इतकी की आयुष्यभर बसून खाल्ले तरी ती संपणार नाही. आता आपण आपल्या गावी परत जायलाच हवे. आपण ही संपत्ती आपापसात समान वाटून घेऊ आणि आरामात जगू. आसाराम म्हणाला, हो दादा, मलाही असंच वाटते की त्या म्हातारीसोबत जास्त वेळ थांबणं योग्य नाही. आपल्यात भांडण होऊ शकतं. आपण सापळ्यात अडकून आपली संपत्ती कमावता कामा नये. व्यापारी म्हणाला, अगदी बरोबर आहे मित्रा. म्हणूनच मी ठरवलं आहे की आज रात्री जेव्हा ती म्हातारी झोपी जाईल तेव्हा आपण आपली सगळी संपत्ती गोळा करून इथून पळून जाऊ. म्हातारीच्या घरी पोहोचल्यावर ती म्हणाली, या सैनिकांनो, मी साक्षीदार म्हणून तुमचीच वाट पाहत होते. पण या पिशव्या कशाच्या आहेत? व्यापारी म्हणाला, आई, या पिशव्यांमध्ये लोकांच्या तक्रारी मांडणारी निवेदने आहेत. आपण त्या राजांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. तुमच्या काही तक्रारी असतील तर कृपया लिहून ठेवा. ती म्हातारी म्हणाली, हो, मी उद्या नक्कीच लिहून ठेवेन. मग त्या दोघींनी नाण्यांनी भरलेल्या पिशव्या खाली उतरवल्या आणि घरात जाऊन त्या सुरक्षितपणे ठेवून दिल्या. रात्री जेव्हा ती म्हातारी जेवायला बसायची, भविष्यात आरामात जगता यावी म्हणून काही गरजेच्या वस्तू खरेदी करायची त्यांनी ठरवले. हा विचार मनात ठेवून ते जवळच्याच एका शहरातील मोठ्या बाजारात गेले. त्यांनी सर्वप्रथम स्वतःसाठी चांगले रेशमी कपडे खरेदी करायचे ठरवले आणि त्यांनी ते पुरुष एका प्रतिष्ठित रेशमी व्यापाऱ्याकडे गेले आणि म्हणाले, साहेब, आम्हाला उत्कृष्ट रेशमी वस्त्रे हवी आहेत. किमतीची काळजी करू नका. जर आम्हाला ही वस्त्रे आवडली जर आम्ही ती कोणत्याही किमतीला विकत घेऊ. व्यापारी म्हणाला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. शहरातील सर्वात मोठे व्यापारी आणि अगदी राजवाड्यातील दरबारी सुद्धा त्यांचे कपडे खरेदी करण्यासाठी माझ्याकडे येतात. मी तुम्हाला असा माल दाखवीन की तुमचं हृदय आनंदाने भरून जाईल. मग त्या व्यापाऱ्याने त्यांना उत्तम रेशमी पोशाख दाखवायला सुरुवात केली. त्या दोघांनी सर्वात कपडे पोशाख निवडले आणि किंमत ठरवल्यावर त्यांनी आपल्या सामानातून सोन्याची नाणी काढून व्यापाऱ्याला दिली. सोन्याची नाणी घेऊन व्यापाऱ्याने ती काळजीपूर्वक पाहिली आणि मग म्हणाला, अरे, तुम्ही दोघांनी एवढं सगळं सामान घेतलं आहे आणि मी अजून तुमचं आदरातिथ्यही केलेलं नाही. थांबा, मी तुमच्यासाठी जेवणा खाण्याची व्यवस्था करतो. असे म्हणून सेठने आपल्या एका सेवकाला इशारा केला. त्याने ताबडतोब मिठाईच्या दुकानातून मिठाई आणून त्याला दिली. ते दोघेही मोठ्या आनंदाने मिठाई खाऊ लागले. ते मिठाई खाण्यात इतके मग्न झाले होते की आपल्या सभोवताली काय घडत आहे याची त्याला जाणीव नव्हती. व्यापाऱ्याने आपल्या एका नोकराला बोलवले आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजले. तो नोकर ताबडतोब दुकानातून बाहेर गेला आणि थोड्याच वेळात पोलीस निरीक्षकाला सोबत घेऊन आला. व्यापाऱ्याने पोलीस अधिकाऱ्याला सोन्याची नाणी दाखवत म्हटले, अधिकारी साहेब, या 2 बदमाशांनी मला ही सोन्याची नाणी दिली आहेत. व्यापाऱ्याचे बोलणे आसाराम आणि दिलासाराम यांनी समजत नव्हते. काय चालले होते? पोलीस अधिकाऱ्याने सोन्याची नाणी खूप काळजीपूर्वक पाहिली आणि त्यानंतर त्या दोघांची झडती घेण्यात आली. त्यांच्या बॅगा सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या आढळल्या. पोलीस अधिकाऱ्याने त्या दोघांना अटक केली. ते दोघेही हादरले आणि ते चिडून म्हणाले, सेठजी, कोणत्या गुन्ह्यासाठी तुम्ही आम्हाला अटक करवली आहे? आम्ही तुमच्यासाठी मालाची पूर्ण किंमत देखील देऊ. आता तो पोलीस अधिकारी त्या दोघांना धमकावू लागला आणि म्हणाला, ठीक आहे, आता तुम्ही जास्तच अज्ञानी आहात. तसा प्रयत्न करू नकोस. मला सांग, ही सोन्याची नाणी कुठून चोरलीस? कारण ही सोन्याची नाणी सामान्य सोन्याची नाणी नाहीत, तर त्यांच्यावर राजवाड्याचा शिक्का आहे. ही राजेशाही सोन्याची नाणी आहेत जी राजवाड्याच्या खजिन्यात ठेवलेली आहेत. याचा अर्थ असा आहे की ही सोन्याची नाणी
राजवाड्याच्या खजिन्यातून घेण्यात आली होती. अवघ्या 2 दिवसांपूर्वी राजाची सरकारी तिजोरी चोरी झाली आहे. ही नक्कीच चोरी असावी. तुम्ही दोघांनीही तेच केले असणार, म्हणून हा राजेशाही तुमच्याकडून सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत. आता ही उरलेली मिठाई तू तुरुंगात खाऊ शकतोस. आसाराम आणि दिलासाराम यांनी पोलीस निरीक्षक आणि नोकऱ्याला हे पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला की त्यांनी सोन्याची नाणी चोरली नसून ती योगायोगाने त्यांच्या हाती आली आहेत. त्यांच्यावर राजकोषातून चोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला, पण कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्या दोघांनाही तुरुंगात टाकण्यात आले. आता त्यांना त्यांच्या लोभाचा पश्चाताप होत होता. जर ते त्यांच्या गावातच राहिले असते, तर जर त्यांनी आपले काम प्रामाणिक करणे सुरू ठेवले असते, तर त्यांना या दिवसाला सामोरे जावे लागले नसते. या कथेचे सार आहे की अतिलोभी असणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखेच आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.